तिकडे वेदांता फॉक्सकॉनवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक अद्यापही आमने सामने उभे ठाकलेत. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांनी वडगावमध्ये सभा घेतल्यानंतर आता भाजपनं देखील वडगावमध्येच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी सभा घेऊन नागरिकांची दिशाभूल केली. आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉनबरोबर केलेला करार किंवा कंपनीला जागा दिल्याची कागदपत्र दाखवावीत, नाहीतर हात जोडून महाराष्ट्राची खोटं बोललात म्हणून माफी मागावी अशी मागणी केली भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी. जोपर्यंत आदित्य ठाकरे कागदपत्र दाखवत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा आक्रमक पवित्रा भाजपनं घेतलाय. तिकडे वेदांता प्रकल्पावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. गुजरात आणि कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठीच महाराष्ट्रातला प्रकल्प पळवला जातो असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंपनीसोबतच्या कराराची कागदपत्र देण्याचं आव्हान दिलंय. रोहित पवार यांच्या आरोपाला रावसाहेब दानवे यांनी ही प्रत्युत्तर दिलंय. बरेच इंडस्ट्री ह्या गुजरातला त्या ठिकाणी चाललेल्या आहेत, काही कर्नाटकाला चाललेल्या आहेत. योगायोग फक्त असा आहे की डिसेंबर महिन्यामध्ये गुजरातचं इलेक्शन आहे आणि मार्च महिन्यामध्ये कर्नाटकाचं इलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं इलेक्शन आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या हितासाठी चालल्यात का राजकारणासाठी? पण राजकारण पण महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण आहे का दुसऱ्या राज्याच्या हिताचं, हे या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हवेत. आदित्य ठाकरे हे लोकात जाऊन काय खरं घडलं हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत. वेदांता प्रकल्प जर महाविकास आघाडी सरकारने आणला होता तर कोणत्या दिवशी त्यांनी एमओयू साईन केला, त्याचा एमओयूचा कागद आणि कुठल्या गावात त्यांनी जागा दिली होती वेदांताला, त्या जागेचा कुठला हेक्टर किती जागा आहे तर शासन आदेश निघतो. तो आदेश म्हणजे जर वर्ध्यात प्रकल्प यायचा असेल तर शासन आदेश काढावा लागतो. एवढा हेक्टर जमीन, एवढे सर्वे नंबर, हे दोन कागद जर महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्याही नेत्याने, उद्धवजी असेल, अजित पवार असेल किंवा नाना पटोले असेल, कोणत्याही नेत्याने दोन कागद आणून दाखवा, एमओयूची कॉपी आणि जमीन दिल्याची कॉपी. हे दोन कॉपी आणले तर महाराष्ट्राचं नवीन सरकार त्या ठिकाणी दोषी आहे. आणि हे जर दोन पत्र नसेल, दोन कॉपी नसेल तर हे खोटारडेपणा आहे. खोटं बोला पण रेटून बोला. सत्ता गेल्यामुळं बावचळले आहेत. असा मुख्यमंत्री आपल्या राज्याला लागला. आपलं राज्यातले उद्योग बाहेर जायला लागले आणि नवीन उद्योग येणं बंद झाले. आता जे उद्योग बाहेर गेला, हे जे बोंबात आहेत ना, ते याचे कारस्थान आहेत. या मागच्या काँग्रेसचं भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं